हाय डॅड. संतोष, वेलकम बॅक. अरे थँक्स डॅड. शेवटी तुला वेळ मिळाला तर. मला वाटलं आम्हाला विसरून गेलास की काय. माझ्यासाठी नाही, निदान सुलेखासाठी तरी लवकर यायचं. हो हो डॅड, जरा शांत व्हा, मला बोलू तर द्या. काय बोलणार आहेस? मला वेळच मिळाला नाही, खूप अर्जंट कामं निघत गेली म्हणून मी येऊ शकलो नाही. यायचा खूप प्रयत्न करत होतो. हो हो डॅड हो. पण डॅड खरं सांगू, मम्मा कोमात गेली ही न्यूज जेव्हा मला कळली तेव्हा मला खरंच यावंसं वाटलं होतं, पण नाही जमलं. सॉरी. पण आता असं अचानक कसं काय आलास? सरोज मावशी म्हणजे तिचा एकदाच फोन आला मला. असं काही समजवलंय ना तिने मला. पण खरं सांगू डॅड, ती मावशी असली तरी तिच्या बोलण्यात आईची माया आणि एक प्रकारची अथॉरिटी होती. असा फोन आल्यानंतर कुठलाही जगातला कुठलाही माणूस परत नाही येणं शक्यच नाही. तिचा फोन आल्यानंतर मला नाही तिथे एक क्षणही थांबणं योग्य वाटतं. मग काय, सगळी कामं आटोपली पटापट आणि आलो इंडियात परत. म्हणजे तू सरोजच्या सांगण्यावरून इथे आलायस. तुला स्वतःच्या आई वडिलांना भेटायची इच्छा नव्हती, त्यांची काळजी नव्हती. तू त्या बाईच्या शब्दाचा मान ठेवलायस, आमच्या प्रेमाचा नाही. हो, कसं बोलताय डॅड? अहो, तिच्या सांगण्यावरून आलो असलो तरी भेटायला तुम्हाला चालू. पण तुला तुझ्या आई वडिलांना भेटण्यासाठी कुठल्या तरी परक्या बाईने सांगावं लागतं, समजूत काढावी लागते. तुला स्वतःहून कधीच वाटत नाही असं? आणि वाटलं तरी त्यात अर्थता नसते. असं कसं रे तुझं प्रेम? हो डॅड. आशुतोषला इथे परत बोलवायची चाल त्या सरोज मावशींचीच आहे. त्यांना वाटलं असेल ही चाल खेळून त्यांनी बाजी मारली. बट नो, तो त्यांचा गैरसमज आहे. मी अशा लहान सहान गोष्टींनी डिफीट नाही होणार. हे काय, जेवण नाही झालं अजून? या वेलकम. तेच म्हटलं मी, अजून माझ्या मागे मागे कशा नाही आलात तुम्ही? मावशी, तुम्हाला नेमका माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम? अगं तुझ्याशीच काय, ह्या घरातल्या कोणाशीच मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि इरा, घरातल्या घरात कसला आलाय ग प्रॉब्लेम? हा, कुरबुरे, मतभेद छोट्या मोठ्या प्रमाणात सगळ्याच घरांमध्ये असतात, पण त्याला प्रॉब्लेम म्हणून फार मोठा भाऊ करू नये. हेच गोड गोड बोलून तुम्हाला स्वतःचं काम कसं काढून घ्यायचं ते मस्त जमतं. आणि ते माझ्या लक्षात आलंय. आशुतोषला परत बोलून घेण्यामागे सुद्धा तुमचाच डाव आहे. डाव? इरा, अगं घरातल्याच मुलाला घरी बोलवलं, यात कसला आलाय डाव? डावच आहे. आणि याचं मी चोख उत्तर देईन. हे गप्प बसणार नाही. आशुतोष दादा, तुम्ही? पाया पडते. हो नो नो, इट्स ओके इट्स ओके. हे असं काही नको. पण वहिनी, तुम्ही मला ओळखलं कसं काय? म्हणजे मी तुमच्या लग्नाला आलो नव्हतो म्हणून. अहो, न ओळखायला काय झालं, शिखावंचांनी फोटो दाखवला होता तुमचा, म्हणूनच ओळखलं मी तुम्हाला. पण वहिनी, मला तुमची आणि रोहनची खरंच मनापासून माफी मागायची. का? मी आलो नव्हतो लग्नाला. मम्माने खरंच आयत्या वेळेला फोन करून कळवलं, मग मला खरंच खूप कामं होती. आय एम सॉरी. नाही नाही, असं ते सॉरी नका बोलू प्लीज. पण वहिनी, आय एम व्हेरी हॅपी.
माझ्या लहान भावाला खरंच तुमच्यासारखी एकदम करेक्ट बायको मिळाली. खूप सुखी संसार कराल तुम्ही. माय बेस्ट विशेस आर ऑलवेज विथ यू. हो आय एम सॉरी, हे तुमच्यासाठीच आणलंय मी. अहो माझ्यासाठी कशाला? अहो घरातल्या सगळ्यांसाठीच आणलंय मी, म्हणून तुमच्यासाठी पण आणलंय. घ्या ना प्लीज 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 घ्या प्लीज. थँक्यू. खरं सॉरी, तुमची चॉईस मला माहित नाही, त्यामुळे जे आणलंय ते. अहो नाही